आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धू आता बसलेला असतो आणि तो आता विचारत असतो आनंदीला की आनंदी तुला काय काय माहिती आहे, हे चित्र तू कसं काय काढलं, अशी कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली, हा विचार सिद्धूचा असतो. मग आता ती म्हणत असते खरं तर त्या निलांबरी काकू नाही का, त्यांची मैत्रीण आली होती. हां, मग तिचं काय झालं? मी ना त्यांच्या मैत्रिणीचं आणि त्यांचं बोलणं ऐकलं. खरं तर मला ना भावनाही ओरडते की असं मोठ्यांचं बोलणं ऐकायचं नसतं म्हणून. मग आता सिद्धू तिला म्हणतो त्यात काय एवढं, इथे मी आपल्या दोघांमध्ये ते सिक्रेट आहे, मी तुला काही ओरडणार नाही. काय बोलत होत्या त्या दोघी जणी? मग आता सिद्धू विचारत असतो की काय बोलणं झालं होतं तेव्हा. त्या ना काहीतरी बोलत होत्या. कशाबद्दल बोलत होत्या? कोणत्या नगरबद्दल बोलत होत्या? त्या नगराबद्दल बोलत होत्या. मग कोणतं? समर्थनगर? कोणतं नगर सांग ना. अशोकनगर? हां, अशोकनगरबद्दल बोलत होत्या. मग आता समजतं की अशोकनगरमध्येच ही राहत आहे. अशोकनगरमध्ये ती जोगतीन राहते, ही गोष्ट आता कळलेली असते. त्यामुळे सिद्धूसाठी हे काम एकदमच सोपं झालेलं असतं. सिद्धू आता म्हणत असतो की चला, काही झालं तरीसुद्धा ही गोष्ट नाही सांगणार, तू मला सांगितलेली. मग आता त्यांचं कन्व्हर्सेशन होतच असतं. सिद्धूला एवढी महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली असते, त्यामुळे सिद्धू खुश असतो. आणि सिद्धू जो आहे तो मात्र आता तिला एक गिफ्ट देतो. ते म्हणजे त्याच्याकडे असते खूप सुंदर अशी एक कॅडबरी, आणि ती गिफ्ट दिल्यावर तिलासुद्धा आनंद होतो. आणि ती म्हणत असते की हे सगळं माझ्यासाठी आहे का सिद्धू बाबा? मग तोही म्हणतो की हो बाया, हे तुझ्यासाठीच आहे. मग तीही खुश होते, तिलाही एकदमच बरं वाटतं. मग आता सिद्धू लगेच बाजूला येतो आणि सिद्धू ही इन्फॉर्मेशन लगेचच ना त्याच्या मित्राला देतो आणि सांगत असतो की संतोष, आपल्याला तपास लागलेला आहे, अशोकनगरमध्येच ती जोगतीन राहत आहे. इकडे आता जानू आणि जयंत बोलत असतात. जानू विश्वाबद्दल बोलत असते, विश्वाचे सगळे गोडवे त्याच्यासमोर गात असते आणि या गोष्टी ज्या आहेत त्या खटकत असतात. त्या गोष्टी खटकत असल्यामुळेच ती आता म्हणत असते की काय झालं आहे जयंत सर, तुम्ही मला फाईल आणायला सांगितली होती, काय लोकांचे नवीन ID बनवायचे आहेत ना, त्यासाठी. मग त्याच्यामध्ये विश्वाचं सुद्धा नाव असतं. विश्वाचा आता पेपर जसा त्याला भेटतो तसं तो विश्वाचा पेपर फाडून टाकतो. अर्धाच पेपर फाडल्यामुळे आता इकडे जानू म्हणत असते की मला आईचा फोन आला आहे. ती फोनवर बोलून पुन्हा येते, तोपर्यंत म्हणते की अहो, तो पेपर तर तुमच्या पायाखाली पडला आहे सर, पाय उचला ना. म्हणजे पेपर म्हणजे विद्या असते आणि तुम्ही विद्येवर पाय ठेवलाय. आई म्हणते की अशा चुका करायच्या नसतात, प्लीज जरा उठता का, असं बोलून ती पेपर उचलायला सांगत असते. पण तेच ना आता तिच्या लक्षात येतं की इथे तर फोन वाजत होता आणि तो फोन वाजलेला ती बघते ना, तेव्हा ती म्हणते की सर, तुमच्या फोनवर कोणाचा तरी कॉल येतो आहे, प्लीज उचलता का. मग अननोन नंबरवर ना कॉल येत असतो, तर तो कॉल असतो तो म्हणजे इथे असणाऱ्या या संतोषचा. संतोष ब्लॅकमेल करत असतो आणि संतोष जेव्हा या सगळ्या गोष्टी ब्लॅकमेलिंग करून करत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे संतोषचा फोन काही केल्या तो उचलत नाही. संतोषचा फोन तो उचलत नसतो. म्हणूनच आता ते जानू विचारत असते की सर, कोणाचा फोन आला आहे, तुम्ही परत विश्वावर नजर ठेवायला कोणाला ठेवला आहे का. तर तो म्हणतो की नाही, खरं तर ना आपल्या लग्नाचं आमंत्रण आहे ना, आपण सगळ्यांना द्यायला हवं असं मला वाटतं. तुमचा संतोष दादा त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद आहेत ना, एकदा का त्याच्याशी आपण बोलून घेऊया, म्हणजे आपल्यातले मतभेद तर दूर होतील ना. असंही तो आता उगाच बोलत असतो. तुम्हाला तुमच्या दादाचं घर माहिती आहे का, असं विचारून मुद्दामून तो तिला या सगळ्याबद्दल प्रश्न विचारतो. त्यावरती म्हणते की हो माहिती आहे. मग संतोषच्या घरीच आता तो जानूला घेऊन जायचं ठरवतो, कारण त्याला संतोषचा पूर्णपणे बदला घ्यायचा असतो. दुसरीकडे सिद्धूने आता कॉल लावायचा प्रयत्न करत असतो, कारण आहे ना त्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. अधिराज तेवढ्यातच तिथे येतो. अधिराज आता सिद्धूला म्हणत असतो की मला माहिती आहे तुला काहीतरी गैरसमज झाला आहे, पण तो गैरसमज लवकरच दूर होईल, मला माहिती आहे. मग आता त्याला विचारलं जातं की काय झालं आहे, सांगशील का. मग आता त्याच वेळेला मला माहिती आहे रे, आम्हाला मूल होत नाही, म्हणून थोड्या का होईना बाबतीत ती पॉझिटिव्ह आहेच, पण ती असं काही चुकीचं करणार नाही. सध्या तू तिच्याबद्दल जे काही बोलतोयस ना, ते खरंच ना वेगळं वाटतं, म्हणून तुला मी सांगितलं. तिलासुद्धा मुलाची अपेक्षा आहेच, पण या सगळ्या गोष्टी विचार करत असताना मी सुद्धा म्हणतो की नको, कुठेतरी चुकतंय, पण मला या सगळ्या गोष्टी पटतात
मात्रे कधी कधी ना तिचासुद्धा जीव तळमळत असतो मुलांसाठी, असंही काहीसं तो आता म्हणत असतो. आदिराज आपल्या पद्धतीने ते सिद्धूला समजावत असतो, पण सिद्धूला मात्र माहिती आहे ना की नेमकं काय काय त्याला गोष्टी कळलेल्या आहेत त्यामुळे आता सिद्धू जो आहे तो तापलेला असतो. त्यानंतर आता अधिराज जो आहे तो मात्र इकडे बाजू घेऊन बोलत असतो. तो म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू नीलांबरीबद्दल कुठचाही गैरसमज मनामध्ये ठेवू नकोस, ती तशी चांगली आहे असं देखील बोलून आता तो समजावत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू हा बोलत असतो, पण सिद्धूला माहिती असतं ना की काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे सिद्धू म्हणत असतो की दादा तुला आता नीलांबरी वहिनीचा चेहरा कळणार नाही रे, पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सगळ्याच गोष्टी कळतील असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर दुसरीकडे मात्र आता जानू आणि जयंत हे दोघंही जण संतोषकडे गेलेले असतात आणि जाताना त्यांनी आता या संतोषसाठी आंबे आणलेले असतात. आणि जेव्हा संतोष जयंतला बघतो तेव्हा तो खूप जास्त घाबरतो. तो विचार करतो की हा इथे कसा काय आला आणि टेन्शन तर आता त्याला भयंकर असं येतं. मग तो म्हणतो की खरं तर ना आमचं लग्न जवळ आलंय, म्हटलं प्रत्येकाला आपण भेटतोय तर तुम्हालाही भेटावं आणि तुमच्यासाठी खास हे आंबेसुद्धा मी आणलेले आहेत असंही आता सांगितलं जातं. मग आता हे आंबे वगैरे दिले जातात आणि त्यामुळे आता तो सुद्धा खूपच जास्त खुश असतो आणि म्हणत असतो की आज आंबे आणले आहेत असं विशेष काही नाही रे, आपल्यातले जे गैरसमज आहेत ना ते मिटायला हवेत एवढंच वाटतं आणि म्हणूनच खास आंबे आणले तुझ्यासाठी. त्यानंतर आंबे तुला लावता येणार नसतील, चल मी तुला मदत करते असं देखील आता जानू त्याला म्हणत असते आणि त्याला आंबे नीट लावून द्यायला मदत करते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आजारातून जरीसुद्धा उठून आलेली असली ना तरीसुद्धा आता रेणुका किचनमध्ये काम करत असते आणि आता ती किचनमध्ये काम करते ना हे बघूनच ना सिद्धू तिची बाजू घेऊन बोलत असतो. सिद्धू म्हणत असतो की मला कळतंय तुला त्रास होतोय, पण तू ह्या सगळ्या गोष्टी कोणासमोर बोलू शकत नाही आहे, मी ओळखू शकतोय, पण आज आहे ना मला कळतंय का आई तुला त्रास होणारा, पण मी नाही समजू शकत आहे, ही लोकं ना अशीच आहेत, पण तू काळजी करू नकोस, नक्कीच या सगळ्यातून कधी ना कधी तू बाहेर येशील आणि मी तुला या सगळ्यातून काढेन असंही तो आता आपल्या आईला समजावून व्यवस्थितपणे सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सिद्धू हेही म्हणत असतो की आई खरंच तुला एक गोष्ट सांगू का, माझ्या बाळासाठी ना तू खूप काही करतेस आणि हे मी कधीच विसरणार नाही, हे देखील आता तो आपल्या आईला अगदीच मन भरून बोलत असतो. तर इकडे आता पाहायला मिळतं की सिद्धू बाहेर निघालेला असतो आणि तेव्हा त्याच्या मित्राने संतोषने त्याला सांगितलेलं असतं की सिद्धू आता तू काळजी करू नकोस, आपलं काम झालेलं आहे, म्हणजेच तो माणूस आपल्या हाती आता लागलेला आहे. मग ही गोष्ट जेव्हा आता कळते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद आता होतो, कारण ती जोगतीन आता सिद्धूच्या हाती लागलेली असते. सिद्धूच्या हातात जोगतीन लागली त्यामुळे तो खूप जास्त हॅप्पी असतो आणि त्याला आता पुढची कामं देखील करायची असतात. इकडे जयंत आणि जानू आलेले असतात, तर इकडे सगळं होतं, आमंत्रण वगैरे देऊन होतं. मग आता जानूला जयंत सांगतो की तुम्ही ना तोपर्यंत खाली थांबा, आम्ही येतोच. पण आता जानू इथे त्या संतोषला म्हणत असते की काय आम्ही तुमच्याकडे पहिल्यांदा आलोय, पण तू तर काहीच मला देत नाही आहेस, चहा कॉफी तरी विचार. मग तो म्हणतो की खरंच विचारली असती, पण घरात आहे ना आता ती नाही आहे ना, असली असती तर सगळं बरोबर तिने मॅनेज केलं असतं, पण मला नाही जमत ना गं, म्हणून मी नाही देऊ शकत असंही आता तो म्हणतो. आणि तसंही घरात आहे ना वाण सामानाचं काहीच वस्तू नाही आहे, सामान नाही आहे असंही तो म्हणतो. त्यानंतर जयंत आणि जानू हे आता संतोषच्या पाया वगैरे पडतात. संतोषच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं की दोघंही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर जानूला आता जयंत म्हणत असतो की तोपर्यंत तुम्ही जरा या खाली जा, मी येतोच हा असं बोलून आता कसंबसं जानूला जयंत खाली पाठवून देतो. जानू आता विचार करते की जयंत किती म्हणजे विचार करतात ना माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्याबद्दल. मग आता इकडे जयंतला जानू म्हणत असते की मी थांबते खाली, तोपर्यंत तुम्ही या. तर इकडे आता दोघांचंही बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळेला जयंतने दार लावून घेतलेलं असतं. जयंतने दार लावून घेतल्याबरोबर आता विचारलं जातं की तू दार का लावत आहेस, कारण खूप जास्त संतोष घाबरलेला असतो. संतोषला आता सरळ सरळ सांगितलं जातं की मला ब्लॅकमेल करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तूच आहे हे मला माहिती आहे. या गोष्टी जेव्हा आता समजतात तेव्हा मात्र आता
इथे जयंत संतोषला जे मारायला घेतो ते काही थांबत नाही. मग आता एवढा तो त्याला तोडतो ना की बघायलाच नको. तर बॅटने तो त्याला तोडतो. इकडे आता रेणुका ही आजीसाठी चहा घेऊन आलेली असते. तर आजीला आता चहा दिल्यानंतर तो जराही थंड नको असतो आणि म्हणूनच ती आता रेणुकावर चिडचिड करत असते आणि म्हणत असते की तुला तर चांगलंच माहिती आहे ना मला चहा कसा लागतो. कामामध्ये सध्या ना रेणुका तुझं लक्ष नाही आहे. मग आता रेणुकाला पुन्हा चहा गरम करून आणण्यासाठी पाठवलं जातं. मग रेणुका ही चुपचापमध्ये तिकडनं निघून जाते. तर इकडे आजी मात्र म्हणत असते की ही तुझी बायको ना माझ्या नातवाच्या जीवावर उठली आहे. तुला सांगते भावनाचं बाळ या जगात येणार आहे ना या सगळ्या गोष्टी या रेणुकाला नको आहेत. रेणुका ना तुमच्या जीवावर उठली असंही आता म्हटलं जातं. संपतराव आजीला म्हणतात तुम्ही माझ्या जीवावर उठलात त्याचं काय. मुद्दामूनच संपतरावांचं नाटक सुरू असतं. इकडे आता संतोषला जयंत खूप जास्त तोडत असतो. त्याची जराही पर्वा करत नाही. इतकं त्याला मारत असतो ना तर संतोषनेही एकदा मारलेलं असतं पण संतोषचा जोर जयंतच्या या जोरासमोर कमी ठरतो. जयंतने लय तोडलेलं असतं. अक्षरशः ना जयंतने एवढं मारलेलं असतं की तो आता घायाळ होऊन पडतो. त्याला आता शुद्धसुद्धा नसते कारण संतोषला त्याने बेदम मारलेलं असतं. संतोष आता उठूसुद्धा शकत नसतो. इतका त्याला आता त्रास होत असतो. संतोषसुद्धा त्याला थोडा आक्रमकपणा दाखवतो पण तेवढा काही जोर नसतो संतोषमध्ये कारण जेवढा जोर या जयंतमध्ये असतो. आणि जयंतला ह्या सगळ्या गोष्टी करायची सवय ऑलरेडी असते त्यामुळे त्याला काही असं त्याचं काही सोपंच काम असतं. महान काम त्याला वाटत नसतं. इथे आता त्याला पार जखमी केलेलं असतं. त्यानंतर तो मात्र आता तिकडनं निघून जातो. इकडे आता रेणुकाने चहा आणून दिलेला असतो आणि आजीला सांगितलं जातं की हे घ्या चहा घ्या तुमच्यासाठी आणला आहे. आजी म्हणत असते की आताही तुला समजत नाही आहे का मला कसं लागतं ते आणि काय चाललंय काय लक्ष कुठे आहे तुझं. तेवढ्यातच ना आता हे सगळं काही आनंदी बघत असते. आनंदीला वाईट वाटतं शेवटी तिच्या आजीलाही 10 कामं लावत असते ना. मग आता या सगळ्या गोष्टी आनंदी म्हणत असते की मी सिद्धू बाबाला सांगते. मग आता सिद्धू ना कामासाठी बाहेर गेला आहे माझ्या पार्टी ऑफिसचं काम करायला. त्याला कुठेही काही फोन करू नका. पण इकडे आता आनंदी बोलून जाते. आनंदी म्हणत असते की नाही बाबा तर कुठचंही काम वगैरे करायला गेलेलाच नाही आहे कारण बाबा या निलांबरी काकूच्या ना त्या मैत्रिणीला भेटायला गेला आहे. मग हे जेव्हा निलांबरीला समजतं तेव्हा निलांबरीला लक्षात येतं की बरेचशा म्हणजे सिद्धू त्या जोगतिनीपर्यंत पोचला आहे. तर मग आता ती जोगतिनीपर्यंत पोचला तर आपलं काही खरं नाही ही गोष्टसुद्धा आता निलांबरीला समजते. मग निलांबरी विचार करते की हे के लवकरात लवकर निलांबरी त्या आनंदीला दुधाचा ग्लास हातात देते आणि मग तिला ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा असतो कारण काही झालं तरी सिद्धूच्या हाती ती बाई लागायला नको असंच वाटत असतं आणि त्याचसाठी त्याचे बरेच प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. मग इकडे निलांबरी जी आहे ती सुद्धा तिच्या परीने प्रयत्न करते पण यावेळेला मला वाटत नाही की निलांबरी वाचेल करून कारण का सिद्धूने ना खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. कारण एकदा दोनदा त्याचा प्लॅन फ्लॉप झाला आहे पण तिसऱ्यांदा काही तो त्याचा प्लॅन फ्लॉप होऊ देणार नाही. दुसरीकडे आता बीना जी आहे ती किचनमध्ये असते आणि भावना येते. भावना अचानक आल्यामुळे आता बीना डबा लपवते. मग आता बीनाला भावना विचारते की काय झालं तर ती म्हणते की काही नाही मला वरदची थोडी काळजी वाटत होती म्हणजे वरद जो आहे ना त्याला ह्यांनी काही डबा वगैरे दिला असेल का काय झालं असेल असं वाटत होतं म्हणूनच मग म्हटलं की जाऊन जरा बघूया की त्यांनी डबा वगैरे दिला आहे का म्हणूनच चालले होते असंही आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला वरदला डब्बा का दिला असेल ना नाही ग मला माहिती आहे ना ह्यांना काही जमत नाही आणि काही करणार पण नाहीत ते. मग त्यापेक्षा जर तुला वरदची इतकी काळजी वाटते तर मग तू त्याच्यासाठी जा ना डब्बा घेऊन असंही आता भावना जी आहे ती बोलत असते. भावना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही बीना जी आहे ती म्हणत असते की चालेल मी जाते. मग आता आनंदीचे दिवस जे आहेत ना जुने ते सुद्धा भावनाला आठवतात. भावना म्हणत असते की आमच्या
आनंदीचे सुद्धा असेच हाल व्हायचे. पण माझ्या आयुष्यात जेव्हापासनं सिद्धिराज आले ना तेव्हापासनं सगळंच काही बदललं. मग मी काय म्हणते, तू पण वरदला जाऊन भेट आणि त्याला ना हे बघ आजीने जे लाडू बनवले आहेत ना दे. लक्ष्मीने लाडू केलेले असतात आणि तेच लाडू आता भावना जी आहे ती द्यायला सांगते. भावना आता वीणाला ते लाडू द्यायला सांगते. तेव्हा मात्र आता वीणाही खुश होते. मग दुसरीकडे आता भावना वीणाला सांगत असते की तुला जरी काही टेन्शन असेल ना तर मला सांगत जा वीणा वहिनी, स्वतःकडे असं मनामध्ये साठवून ठेवत जाऊ नको. मग माणूस ना गुदमरतो. मनामध्ये काही गोष्टी साठवून ठेवल्या तर त्यापेक्षा माणसाने बोलायचं, मोकळं व्हायचं, असं देखील भावना आता वीणाला सांगत असते आणि वीणाला आधार देत असते. ती म्हणत असते की घरात बाकी कोणी नाही पण मी आहे तुझ्यासाठी कायमच, असंही ती आता वीणाला सांगून समजावते. दुसरीकडे जानू खूप स्वतःला लकी समजत असते, कारण जयंत किती काळजी घेतो ना, म्हणजे संतोष सण त्याचं पटत नसलं तरी त्याच्याशी विशेषतः तो बोलतोय हे तिच्यासाठी वाटत असतं. दुसरीकडे आता जयंत आलेला असतो आणि तो म्हणत असतो की झालं का नीट तुमचं बोलणं, झाले का तुमच्यातले गैरसमज दूर. त्यावर जयंत म्हणतो की हो. पण आता जयंतच्या हाताला रक्त दिसतं आणि जयंतच्या हाताचं रक्त बघून जानू म्हणत असते की हे काय लागले. त्यावर जयंत आता तिला खोटं सांगतो आणि म्हणत असतो की जिन्यावरनं येत होतो आणि माझा पाय घसरला, समोर असणाऱ्या भिंतीला माझा हात आपटला आणि म्हणूनच रक्त येते. मग बघा ना किती रक्त येते. मग ती रुमाल शोधत असते तिच्या बॅगेमध्ये, पण तिला काही रुमाल वगैरे सापडत नाही. मग ती म्हणत असते की अरेच्छा आता काय करायचं, रुमाल पण नाही आहे, थांबा मी ना वरती जाते, संतोष दादाच्या घरात ना काहीतरी घेऊन येते कपडा वगैरे. पण आता तो तिला वरतीही पाठवत नसतो. ती म्हणत असते की असं काय करता, एक बायको म्हणून मी तुमची काळजी घेते, मग तुम्ही ती काळजी मला काय घेऊ देत नाही आहे, असंही ती आता त्याच्यावर ओरडून बोलत असते. मग त्यावर तो तिला ब्लॅकमेल करतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे एक बायको म्हणून तुम्ही माझी काळजी घेताय, पण मी तुम्हाला सांगू का, बघा काय आहे ना की मला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जरा वेगळ्या वाटतात. म्हणजे बघा तुम्ही एक बायको म्हणून माझ्या बाजूला इथे बसा, माझ्या जखमेवर फुंकर मारा, मग हे सगळं मला आवडेल. आता परत तुम्ही वरती जाणार आणि मग काहीतरी घेऊन येणार ते नको आहे मला. मग आता तो जेव्हा असं सगळं काही बोलतो तरी जानू लगेच त्या सगळ्या बोलण्यावर भाळते आणि लगेच त्याच्या हातावर अगदीच प्रेमाने फुंकर वगैरे मारू लागते. मग तो म्हणतो की हां मला हे सगळं असं आवडतं, म्हणजे काय ना मला लागलं हे कळतं आहे मला, पण तुम्ही त्याच्यावर मग आरडाओरडा त्यापेक्षा जर प्रेमाची फुंकर मारली तर किती छान ना, असंही आता तो तिला म्हणत असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जानू फसते. दुसरीकडे आता क्लास सुटल्यावर वरद आणि वीणा क्लासच्याच बाहेर भेटलेले असतात. मग आता वरद वीणाला म्हणत असतो की आई तू कशी अचानक आलीस, मला ना तुला भेटायचं होतं रे म्हणून मी आले. आणि डबा खाल्ला होतास का, तर तो म्हणतो की हो डबा खाल्ला होता. काय दिलं होतं बाबाने दाखव. मग आता ती डबा बघायला जाते तर बॅगेत डब्बाच नसतो. मग ती म्हणते की बघितलं म्हणजे बाबांनी काहीच दिलं नव्हतं का, अगं राहू दे गं, बाबांना कुठे काय बनवता येतं, म्हणून मीही समजून घेतो, जाऊ दे. मग तुला भूक नाही लागली, नाही लागली मला भूक, वरच सांगतो. मग आता वीणाला कळतं की हे सगळं असं होतंय. मग तू मला एक फोन करून सांगायचं ना बाबाने डबा दिला नाहीये, तू असं का लपवतो. मग तोही म्हणतो की आई तसंही तूही माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवते ना, बाबांकडनं तुला किती त्रास होतो, तरीसुद्धा त्या गोष्टी तू लपवूनच ठेवते, सांगत नाहीस मग कोणालाच आणि मला पण. मग तेव्हा वीणाने ना एक डब्बा आणलेला असतो, तो डब्यातले लाडू ती आता त्याला देते आणि म्हणते बघ आजीने तुझ्यासाठी लाडू केले आहे स्पेशल आणि तोच डब्बा आम्ही तुला घेऊन आले. इथे वीणा आणि वरद बोलत असतात ते श्रीनिवास यांनी पाहिलेलं असतं. ते म्हणतात की अरेच्छा तुम्ही दोघं इथे काय करताय. काही नाही, आईला माझी आठवण आली आणि मला सुद्धा आईची आठवण आली, मग आई मला इथे क्लासजवळ भेटायला आली होती म्हणूनच आम्ही गप्पा मारत होतो. अच्छा तुमचा मी टाईम सुरू होता का, म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं आहे का, असंही आता श्रीनिवास बोलत असतात. श्रीनिवासांनी असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता वीणा आणि वरद म्हणतात की असं नाही. मग दुसरीकडे आता वरद म्हणत असतो की आजोबा मला ना एक प्रोजेक्ट करायचा आहे, यामध्ये तुम्ही मला मदत कराल ना. हो हो करेन ना मदत, का नाही, करेन, पण तेव्हा ना आपल्या दोघांचा तो मी टाईम असेल ना, असंही आता श्रीनिवास त्याला बोलत असतात. वीणा जी आहे ती मात्र श्रीनिवासांसोबत बाहेर जायला निघते. मग आता ते दोघंही जण तिकडनं जातात तर वरदही त्यांना बाय बोलून घरी जायला निघतो, कारण वरदलाही आता घरी पोचायचं असतं, कारण संतोष हा घरात असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता भावना जी आहे ती आपल्या
बायासोबत घरात गप्पा मारत असते, घरात बोलत असते आणि ती आता गप्पा मारत असतानाच ती आता त्या बाळाला एक गोष्ट देखील सांगत असते. आणि ती गोष्ट जेव्हा तिचं बाळ ऐकत असतं तेव्हा ते बाळ ना आतमधून लाथ मारत असतं. त्या बाळाच्या मुमेंट बघूनच ना आता खूपच हॅप्पी व्हायला झालेलं असतं भावनाला. भावना खूप जास्त खुश असते आणि आता भावनाला हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं असतं. आणि त्यामुळेच आता भावना आईला श्रीनिवासांना हाक मारत असते, पण घरात कोणीच नसतं. मग ती विचार करते की नक्कीच ना सिद्धिराज आले असतील, म्हणून ती बघायला जाते, पण सिद्धिराज काही आलेला नसतो. मग कोण आलेलं असेल असा प्रश्न देखील विचार करते. मग तेवढ्यात तिला ते गिफ्ट दिसतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की वरद जो आहे तो घरी पोचलेला असतो, दार वाजवत असतो, पण अजून बाबा काही दार उघडत नसतात. मग तो विचार करतो की बाबा दार का उघडत नाही आहेत. मग तो ज्याच्याकडे चावी असते त्या चावीने दार उघडतो आणि बघतो तर काय, तिथे आता संतोष जो आहे तो पडलेला असतो. इकडे आता भावनाला एक सॅम्पल भेटलेलं असतं आणि ते भेटल्यानंतर ती खुश जास्त असते आणि ती म्हणत असते की माझ्यासाठी आले, माझ्या नावाचे. आणि जेव्हा ती उघडून बघते ना, त्याच्यामध्ये ती काळी बाहुली असते आणि त्यामध्ये व्हॉईससुद्धा ॲड केलेला असतो. आणि आता ते व्हॉईस ऐकूनच ना खूप जास्त राग जो आहे तो भावनाला येतो. भावनाला समजत नसतं की हे काय आहे. ते डोळे काय, डोकं काय, सगळं काळं काळं करून टाकलेलं असतं आणि केस बीस पूर्ण विस्कटलेले, अगदी भूतासारखी असते ती. आणि हे सगळं बघून भावना घाबरते. भावनाच्या हातामध्ये ती बाहुली असते ना, तर भावना ती बाहुली खालीच फेकून देते आणि तेव्हाच तिला आता चक्कर येते आणि ती कोसळते. जशी ती आता चक्कर येऊन कोसळते ना, तेवढ्यात नेमका सिद्धूही आलेला असतो आणि सिद्धू हे सगळं बघतो. तर सिद्धू विचार करतो की काय झालं भावनाला. भावनाला तो उचलून वगैरे घेतो. भावनाला म्हणत असतो की काय झालं. तिच्या डोळ्यावर तो आता पाणी वगैरे शिंपडतो. घरातही कोणी नसतं आणि त्यामुळेच त्याची आता पूर्णपणे टेन्शनमध्ये त्याला येतो आणि तो विचारतो की काय झालं आहे. त्यावेळेला तिला काय बोलावं सुचत नसतं, कारण ते बाहुलं तिला भेटलेलं असतं आणि त्या बाहुल्यामुळेच तिला हा त्रास झालेला असतो. त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती स्वतःला या गोष्टीचा त्रास करून घेत असते. आणि तिला आता सिद्धू विचारत असतो की काय गडबड आहे, काय झाले नेमकं सांग, त्याशिवाय मला कसं कळणार आहे. त्याच वेळेला ती हळूहळू का होईना त्याला सांगायचा प्रयत्न आता करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धू कसा कसा तिला सावरतो, कारण ह्या सगळ्यामध्ये तिला सावरून घेण्याशिवाय पर्याय नाही, कारण का तिचा BP लो व्हायला नको, डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे वरदने आता पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं, कारण घरात येऊन हा जो काही हल्ला झाला होता संतोषवर, त्यासाठी पोलीस तर बोलवणं गरजेचं होतं. पण संतोष आता भडकतो आणि म्हणत असतो की तुला काय गरज आहे रे पोलिसांना बोलवायची. डॉक्टरांना बोलवायचं सोडून पोलीस दारावर आलेले असतात आणि विचारतात की कोणी हे सगळं केलं, तुम्हाला कोणावर संशय आहे. त्याच वेळेला नाही, माझं भिंतीवर डोकं आपटलं आणि हे सगळं झालं असं खोटं खोटं संतोष सांगतो. मग आता पोलीस त्याची उलट तपासणी करतात आणि म्हणत असतात की जे काही घडलं आहे ना ते सांगा. मग त्याच वेळेला तो सांगत असतो की काय ना, एक माणूस ना माझ्या फॅमिलीची चौकशी वगैरे करत होता. मी त्याला सगळं सांगत होतो आणि अचानक तो आतमध्ये आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मग मला असं पाडून टाकलं, मला लागलं. पण त्या माणसाबद्दल आता मी कसं सांगू तुम्हाला, कोण होता, माझ्या ओळखीचा नव्हता असं तो सांगतो. जयंत त्याच्या ओळखीचा असला तरी आता तो जयंतला पुरता घाबरलेला असतो. जयंतचं नाव कसं सांगणार. पण इथे आता वरदने एक महान काम केलेलं असतं, कारण वरदच्या हाती ना आता एक पुरावा लागलेला असतो आणि म्हणूनच वरद जो आहे त्याला आता ते शर्टाचं बटन भेटलेलं असतं, जे की आता त्या जयंतच्या शर्टाचं ते बटन असतं. आणि जेव्हा ते त्याला भेटतं तेव्हा तो आता विचार करतो की हेच आपल्याला पुढे जाईल आणि कामात येईल, आणि म्हणून त्याने ठेवून घेतलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जयंतच्याबद्दल तो काही सांगत नाही, पण संतोष आता लगेच बोलतो की काय रे, काय पण करतोस, डॉक्टरांना बोलवायचं सोडून पोलिसांना कशाला बोलवलंस, असं बोलून तो वरदवर चिडतो. आणि आता पोलिसांना सांगतो की ठीक आहे तुम्ही जा. तर पोलीस देखील म्हणतात की पुन्हा काही झालं तसं तर आम्हाला कळवात, कारण तुमच्या घरात चोरीसुद्धा होण्याची शक्यता आहे असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता संतोष जो आहे तो पटकन दार लावून घ्यायला वरदला सांगतो. इकडे जयंत आणि जानू बसलेले असतात आणि जयंत आणि जानू बोलत असताना तिथे विश्व आलेला असतो आणि विश्वाला जानूला घेऊन बाहेर जायचं असतं, कारण तिला वेडिंग गिफ्ट द्यायचं असतं. आणि म्हणूनच मग तो म्हणत असतो की
मी आता हिला घेऊन बाहेर चाललेलो आहे. मग जेव्हा आता तो घेऊन बाहेर जायचं विचारतो तेव्हा मात्र आता जानूलासुद्धा विश्वासोबत बाहेर जायचं असतं. पण त्यावेळेला मात्र ना आता जयंत जाऊ देत नसतो. जयंत म्हणत असतो की तुम्ही जसं सरप्राईज प्लॅन केला आहे तसं मी सुद्धा प्लॅन केलं आहे. मी काही ज्वेलरीवाल्यांना बोलवलं आहे, त्याच्यामुळे तिच्या पसंतीनेच मला ज्वेलरी घ्यायची आहे लग्नाची. त्यामुळे सॉरी, पण मी तिला पाठवू शकत नाही. आजचा दिवस पूर्णपणे ती माझ्याबरोबर असेल. मिस जान्हवी, तुम्हाला चालणार आहे ना? काय वाटतंय तुम्हाला? आधी ती विश्वासोबत जायला तयार असते, पण आता हा दागिन्यांचं बोलतोय म्हटल्यावर ती विचार करते की नको कुठे जायला. ती आता इथेच थांबणार असते आणि त्यामुळेच आता विश्वा पुन्हा एकदा एकटा पडतो आणि जानूला आता ह्या जयंतसोबत इथे थांबायचं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.